नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मूळचे मध्य प्रदेश येथील राहणारे पती पत्नी होते. पतीचं नाव शंकर होतं आणि पत्नीचं नाव अनिता होतं व त्यांना 10 वर्षाची एक मुलगी होती. 3-4 वर्षापूर्वी ते नागपूरला राहायला आले होते. नागपूरच्या हुंडकेश्वर आनंदनगर भागात भाड्याने ते राहत होते. त्यांची मुलगी जवळच असलेल्या शाळेमध्ये शिकायची. वडील शंकर धाब्यावर काम करायचे. पत्नी अनिता ही घरीच राहायची. दिसायला तसं सुखी कुटुंब वाटत होतं. सकाळी कामावर गेलेला शंकर धाब्यावरील सगळं काम संपल्यानंतरच घरी यायचा. काही महिने अगोदर पत्नी अनितासुद्धा मजुरीचे काम करत असे. आता तिने सध्या घरीच राहायला सुरुवात केली होती. सगळं काही सुरळीत सुरू असताना 6 फेब्रुवारीला त्यांची 10 वर्षाची मुलगी शाळेतून 5:30 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर तिला दिसले आई झोपलेली आहे. तिने आईला उठवायचा प्रयत्न केला, पण ती उठत नव्हती. त्यामुळे ती फार घाबरली. आई झोपेतून उठत नाही याची माहिती ती रडत रडत वडील ज्या धाब्यावर काम करत तिथे ती धावत गेली आणि आई झोपेतून उठत नाही असे सांगितले. तिचे वडील शंकर हातातील काम सोडून घरी निघाले. त्यांनी बघितलं तर पत्नी झोपलेली दिसली. घरातील सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलं होतं. तिच्या कानामागे जखम झाली होती आणि त्या जखमेतून रक्त वाहत होतं. तेव्हा तिच्या पतीच्या लक्षात आले आपली पत्नी बेशुद्ध आहे. तरी त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. आवाज दिले, हलविले व उठून बसण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळं प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितले आणि त्यांची मदत घेतली. ही घटना पोलिसांना सांगितली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुदोडकर हे लगेच या महिलेच्या घरी आले. मृतदेहाची पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासणी केली असता महिलेच्या उजव्या कानाखाली जखम असल्यामुळे त्यातून रक्त वाहत होतं. तिच्या हातावर आणि उशीवर रक्ताचे डाग होते. तिच्या खोलीमध्ये खराब झालेला स्मार्टफोन देखील होता. सध्या पोलिसांनी अचानक मृत्यूची नोंद केली. परंतु फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर समजले की या महिलेवर अत्याचार झाले आहे. तिचा गळा दाबून खून झाला होता. पोलिसांनी बलात्काराचा आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. त्या महिलेची माहिती काढायला सुरुवात केली. परंतु संशयित म्हणून तिच्या पतीला पोलिसांनी विचारायला सुरुवात केली. तुम्ही कुठे होतात? किती वाजता होते? यावरून त्यांनी अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उत्तराने पोलिसांच्या लक्षात आले त्या महिलेचा पती हा दोषी नव्हता. नंतर पोलिसाकडे शवविच्छेदन यांचा अहवाल आला आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिताचा खूनच झालेला होता. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार तिच्यावर अत्याचार झाले आहे हे समोर आले. ती मरण पावल्यावर या नराधम आरोपीनं एका मृत शरीरावर अत्याचार केला होता. तिचा बलात्कार केला होता. आता पोलिसापुढे आव्हान होतं की हे केस कसं सोडवायचं आणि आरोपीला पकडायचं. यासाठी पोलिसांनी CCTV फुटेज तपासले. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड चेक केले आणि माहितीसुद्धा काढली. पोलिसांना अनिताबद्दल अतिशय धक्कादायक देणारी माहिती मिळाली. काल्पनिक नाव अनिता, वय 33 वर्ष आणि तिचा पती शंकर यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. साधारणतः 6 वर्ष झाले होते. ते नागपूरला राहायला आले होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र अनिताला काही दिवसाने दारूचं व्यसन लागलं. ती रोज दारू प्यायची आणि बाहेरच्या पुरुषाशी सुद्धा तिचे संबंध होते. त्यामुळे पोलिसांना या माहितीवरून पोलिसांनी या महिलेच्या कॉल रेकॉर्डवरून 3 लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. या तिघांपैकी दोघांची माहिती जुळत नव्हती. परंतु तिसरा व्यक्ती रोहित टेकाम, वय वर्ष 25, तो मूळचा पारशिवनीचा रहिवासी होता. सध्या तो भंडारा रोडने राहायचा. परंतु त्याचा आणि या महिलेचा संबंध काय होता? अनिता ही 2 वर्षापूर्वी शेतमजुरीचे कामावर जायची. त्याच ठिकाणी रोहित टेकाम काम करायचा. तिचे दोघांची ओळख झाली. त्या महिलेला दारूचे व्यसन आहे हे रोहितला माहीत होते. हे दोघं अनेक वेळा बाहेर भेटत आणि रोहित नेहमी अनिताच्या घरी दारू घेऊन येत असे आणि सोबत बसून ते दोघे दारू प्यायचे. मागच्या 2 वर्षापासून या दोघांची ओळख झाली व मैत्री झाली. भेटणं सुरू झालं. 6 फेब्रुवारीला या दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. रोहितनं तिला फोन करून भेटायला बोलावलं. परंतु अनिता भेटायला गेली नाही. तिने त्यालाच आपल्या घरी भेटायला बोलावले. तेव्हा रोहित हातातील काम सोडून 1 वाजता अनिताच्या घरी गेला.
रोहितने आपल्यासोबत आणलेले दारू सोबत पिले आणि गप्पा मारल्या. यानंतर रोहितने त्या अनिताला शारीरिक सुखाची मागणी केली, परंतु तिने नकार दिला. यावेळी तो तिला म्हणाला, मला एवढ्या लांबून कशाला बोलावलं? यावरून दोघांची बाचाबाची झाली. रोहितने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला. रागाच्या भरात रोहितने तिला धक्का दिला आणि ती टेबलवर जाऊन पडली. टेबल डोक्याला लागले असल्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त व्हायला सुरू झालं. तिला तसंच सोडून रोहित निघून गेला. आपल्यासोबत जे झालं आहे त्यामुळे ती घाबरली. ती एकटीच बसून रडत होती. पण काही वेळानंतर रोहित पुन्हा तिच्या घरी आला, कारण तो निघताना आपला मोबाईल विसरला होता. तो मोबाईल घेण्यासाठी पुन्हा अनिताच्या घरी आला. त्याने तिला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहिले. त्या अवस्थेत सुद्धा त्याने शरीर सुखाची मागणी केली, तेव्हाही तिने नकार दिला. त्यामुळे रोहितला खूप राग आला. रोहित अनिताच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये झटापट झाली आणि नंतर अनिताच्या ओढणीनेच तिचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. त्यानंतरही रोहितच्या डोक्यातील वासना शांत झाली नाही. त्याने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि तेथून पळून गेला. पोलिसांनी 2च दिवसात त्याला पकडले. परंतु 10 वर्षाच्या निष्पाप मुलीचं मात्र मायेचं छत्र हरवलं. एका दारूमुळे तिचा जीव गेला. व्यसनामुळे अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले. घरातील स्त्री जर व्यसन करत असेल तर अख्खं आयुष्य बरबाद होते. ती जर दारू पिली नसती आणि त्याला तिने बोलावलं नसतं तर ही घटना घडली नसती. दारूच्या लोभामुळे तिने त्याला घरी बोलावलं, त्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.